तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या उमराणा आणि चांदवड इथल्या नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये निकृष्ट आणि हलक्या दर्जाच्या कांद्याची साठवणूक झाल्याचा आरोप समोर आला आणि त्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। कांदा साठवलेली गोदामं कुलूप बंद करण्यात आल्याची माहिती आहे। कोणालाही आत प्रवेश दिला जात नसल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे माध्यम प्रतिनिधींनाच नाही तर स्थानिक प्रशासनातले काही सनदी अधिकाऱ्यांना सुद्धा प्रवेश नाकारला जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या गोदामांमध्ये नेमकं काय सुरू आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि या संपूर्ण प्रकरणावरून नवा वाद निर्माण झालाय। दरम्यान देवळा तालुक्यातल्या वासगाव इथल्या नाफेड खरेदी केंद्राचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी घेतलाय। आपण पाहूया। नाशिकच्या उमराणा आणि चांदवड येथे जे नाफेड आणि एनसीसीच्या गोडाऊनमध्ये निष्कृष्ट दर्जाचा कांदा जो तो या ठिकाणी साठवण्यात आला आरोप जो तो शेतकऱ्यांचा केला जात होता आणि प्रहार शेतकरी संघटना असेल किंवा शेतकऱ्यांनी चांदवड येथील गोडाऊनमध्ये ज्यावेळेस छापा मारला त्यावेळेस निष्कृष्ट दर्जाचा कांदा जो तो या ठिकाणी आढळून आला होता। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नाफेड आणि एनसीसीचं हे बिंग जे आहे ते कुठेतरी फुटू नये यासाठी आता नाफेड आणि एनसीसीकडे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे। मी आता देवळा तालुक्यातल्या नाफेडच्या इथे एका गोडाऊन जे ते वासगाव शहरात आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की या संपूर्ण गोडाऊनला जे ते पूर्णतः या ठिकाणी गेट जो तो पूर्ण बंद करून ठेवण्यात आला आहे, कुलूप बंद करून ठेवण्यात आला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं नाफेडचा बोर्ड देखील नाही, खरेदी केंद्राचं साधा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आले नाही। या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधी जे ते या ठिकाणी मध्ये जाण्यास इन्कार केला, मज्जाव केला। तसंच स्थानिक प्रशासन असेल, तहसीलदार असेल, कृषी विभाग असेल किंवा सहाय्यक निबंधक असेल यांना देखील या ठिकाणी येऊ दिलं जात नसल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडे केला जातोय। कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आणि सेंट्रल वखार महामंडळाचे जे अधिकारी जे त्यांचं या ठिकाणी नियंत्रण आहे त्यांच्याकडून जे ते कुठल्याही प्रकारचं सहकार्य जे ते केलं जात नाही। विशेष करून माध्यम प्रतिनिधीला तर या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जात नाही, कारण नाफेडने जो कांदा खरेदी केला आहे त्याचं बिंग जे आहे ते बाहेर येऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप जो आहे तो आता नाफेड आणि एनसीसीच्या माध्यमातून केला जातोय। केंद्र सरकारच्या वतीने या संपूर्ण प्रकारची जी चौकशी व्हावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जी आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। निलेश वाघ, NDTV मराठी, देवळा, नाशिक।